लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शेवटची आणि आता अंतिम संधी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी दुरुस्ती अथवा एडिटची प्रक्रिया सुरू आहे। परंतु यामध्ये अनेक महिलांची एक वारंवार तक्रार येत आहे, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना हा आधार क्रमांक ई-केवायसीच्या दुरुस्ती यादीमध्ये नाही, अशा पद्धतीने एरर मेसेज अनेक लाडक्या बहिणींना येत आहे। आणि मग हा एरर काय येत आहे? कारण विषय काय झाला आहे की त्या लाडक्या बहिणींचे पैसे मागील 2-3 महिन्यांपासून आलेले नाहीत। आता त्या ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी वेबसाईटवर जात आहेत आणि वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने एरर मेसेज येत आहे आणि हा एरर मेसेज आल्यामुळे आमचे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार का नाही किंवा आम्हाला या योजनेमध्ये आता अपात्रच केलं आहे का, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत आहेत। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत। हा एरर मेसेज तुम्हाला देखील ई-केवायसी करत येत असताना किंवा ई-केवायसी करताना येत असल्यास यावर तुम्ही काय तोडगा काढू शकता किंवा हा एररचा अर्थ काय होतो, दुरुस्ती कशी करायची, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून द्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे आपण काम करतो। तर लाडक्या बहिणींनो, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार? लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या वेबसाईटवर गेला, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई-केवायसी करण्यासाठी तुमचा आधार नंबर टाकला आणि आधार नंबर टाकल्या हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज आला। आता हा मेसेज येतो का? तर लक्षात घ्या, सर्वात पहिले यातील मुद्दे, आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी झालेली आहे, म्हणजे ई-केवायसी त्यांनी योग्य पद्धतीने 31 डिसेंबरच्या आधी त्यांची केलेली आहे, त्यांना हा एरर येणार की त्यांचा आधार नंबर ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही। कारण सध्या जी प्रक्रिया सुरू आहे, लाडकी बहीण योजनेची सध्या जी प्रक्रिया सुरू आहे ती फक्त ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे। वारंवार सांगतोय आपण, ई-केवायसी दुरुस्ती। आणि या ई-केवायसी दुरुस्तीमध्ये कोणाकोणाचे नंबर येणार नाहीत, तर ज्यांची योग्य पद्धतीने ई-केवायसी झाली आहे त्यांचा नंबर येणार का? तर त्यांचा आधार नंबर त्यामध्ये येणार नाही। ज्यांना पैसे चालू आहेत त्यांचा त्या ठिकाणी दुरुस्ती यादीमध्ये नंबर येणार का? त्यांचा देखील नंबर येणार नाही। यामध्ये केवळ आणि केवळ ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी दुरुस्ती करायची राहिली होती, म्हणजे ज्यांचे प्रश्न किंवा पर्याय निवडताना चूक झाली होती, केवळ त्याच महिला त्यांची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्ती करू शकतात। आता ज्या महिलांनी कधीच लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केली नव्हती, म्हणजे 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली नसेल, तर तुम्हाला देखील हा प्रॉब्लेम किंवा हा एरर येत राहणार आहे। तुम्हाला काय सांगणार ते की हा नंबर किंवा हा आधार नंबर आमच्या ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नंबरच नाहीये। जर तुम्ही ई-केवायसी आधी केलीच नव्हती तर तुमचा दुरुस्ती यादीमध्ये नंबर येण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही। म्हणून लक्षात घ्या, अनेक लाडक्या बहिणींचं काय होतंय की त्यांनी ई-केवायसी केली नव्हती, ते आता नवीन ई-केवायसी करायला जात आहेत आणि नवीन ई-केवायसी करत असताना त्यांना असा प्रॉब्लेम आल्यानंतर आमची ई-केवायसी का होत नाही असा प्रश्न त्या विचारत आहेत। तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुमची ई-केवायसी होणार नाही। वारंवार सरकारने एकच सांगितलं आहे की फक्त आणि फक्त ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे आणि या ई-केवायसी दुरुस्तीमध्ये नवीन ई-केवायसीचा कोणत्याही प्रकारे आणि कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही। त्यासोबतच आता लक्षात घ्या, अनेक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे, ई-केवायसी योग्य पद्धतीने सुरुवातीला केली, परंतु कुठल्या ना कुठल्या अटी किंवा निकषांमध्ये त्यांना अपात्र केलेलं आहे आणि म्हणून त्यांना असा एरर येणार। म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेच्या अटी होत्या, ज्यामध्ये 4 चाकी वाहन कुटुंबामध्ये असेल, एका कुटुंबामध्ये एक विवाहित एक अविवाहित 2च पात्र असतील, किंवा तिसरा मुद्दा ITR भरणारे कुटुंब असेल, किंवा 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारे कुटुंब असेल, अशा पद्धतीने 6 ते 7 महत्त्वाच्या अटी किंवा निकष देण्यात आले होते। सरकारी नोकरी असेल, पेन्शन असेल, विविध निकषांमध्ये कोणत्याही एकाही निकषामध्ये तुम्ही अपात्र असल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला देखील अशाच पद्धतीने प्रॉब्लेम येणार आहे की हा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाही। आता काही प्रमाणामध्ये अगदी 1 ते 2% अशी देखील शक्यता असते की काही वेळा वेबसाईटवर लॅग असतो आणि त्यामुळे वेबसाईटचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो, तेव्हा तुम्ही काय करा, पुन्हा एकदा ट्राय करून बघा। पण परत जर तुम्हाला हा एरर मेसेज आला तर लक्षात घ्या की तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्ती होणार नाही आणि तुम्हाला
लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या ना कोणत्या अटी किंवा कोणत्या ना कोणत्या निकषांमधून अपात्र केले आणि यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत। खरं तर यामध्ये एक मुद्दा आहे, तो लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला वारंवार मुदत वाढ मिळते, परंतु नवीन ई-केवायसी बाबत कोणीही नावही काढायला तयार नाही। नवीन ई-केवायसी बाबत सरकारला आम्ही पुन्हा एकदा मागणी करतोय, कारण नवीन ई-केवायसी सुरू झाल्यावर अनेक म्हणजे लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या पुन्हा एकदा या योजनेची ई-केवायसी करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील। तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन ई-केवायसी बाबत सरकारने निर्णय घ्यावा का? नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।